झटपट इंग्रजी वाचायला शिकायचं आहे। चला दाखवते। आणि ही स्टेप जी आहे, या पद्धती ज्या आहेत, तुम्ही कुठल्याही इंग्रजीच्या उच्चाराच्या बाबतीत वापरू शकता। अगदी पटापट तुम्हाला इंग्रजी वाचता येईल। कसं? चला दाखवते। तर पहा, आपल्याला ज्यावेळेस इंग्रजीचे शब्द वाचन करायचं असतं किंवा वाचायला शिकायचं, तर झटपट वाचायला शिकायचंय ना, त्यासाठी काय फॉलो करायला पाहिजे? बघा, ह्या इंग्रजी वाचनाच्या काही स्टेप्स आहेत। त्याच्या मदतीनं तुम्ही खूप झटपट इंग्रजी वाचायला शिकू शकता। आणि विश्वास ठेवा आणि करून पहा की ही पद्धत किती खात्रीलायक आहे। तर पहा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर कुठल्याही एका उच्चाराची तुम्ही निवड करायची आहे, एकाच उच्चाराची। त्याच्यानंतर त्याच उच्चाराचे शब्द घ्या, ते वाचा आणि ते लिहून काढा। बघा, नीट लक्षात घ्या, कुठल्याही एका उच्चाराची निवड करायची आहे। उच्चार कोणते आहेत काय नाही हे तर आपण आपल्या सिरीज मध्ये सांगतच असतो। तर वाचन शिकताना, झटपट वाचन शिकताना एकच उच्चार घ्यायचा, त्याच उच्चाराचे शब्द घ्यायचे, तेच वाचा, पुन्हा लिहून काढा। पुढची स्टेप आहे, काही साईट वर्ड्स येतील तुम्हाला, ते साईट वर्ड्स तुम्हाला वाचन करायचे आहेत, ते शिकायचे आहे। छोटा पॅरेग्राफ, पण पॅरेग्राफ कसा असावा, तर तो त्याच उच्चारावर आधारित असा पॅरेग्राफ आपल्याला घ्यावा लागेल। तर तुम्ही म्हणाल, मॅम हे सगळं आम्हाला कुठून मिळेल? तर तुम्हाला हे सगळं आपल्या या चॅनलवर भेटणार आहे। आज आपला 6वा दिवस आहे। गेले 5 दिवस आपण ही सिरीज चालू ठेवलेली आहे। तुम्ही जरूर आपल्या चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता, जिथे की याच पद्धतीने आपण वाचन शिकवलेले आहे। चला आता बघूया ही झटपट पद्धत कशी अवलंबवायची। तर पहा, मी सांगितलेल्या पद्धतीने आज जो उच्चार आपण घेणार आहोत, आपण ए ई आय ओ यू यापैकी आजचा आपला जो स्वर आहे तो आहे यू। या यू स्वराचा जो उच्चार आहे ना, तो आहे अ। मी तुम्हाला आज दाखवते की ह्या यू च्या मदतीने तुम्ही झटपट वाचन या सगळ्या पद्धतीने स्टेप्सनी कसं करणार। बघा, यू चा जर आपण उच्चार घेतला तर आपण त्याचे काही फॅमिलीज बनवूया। जसं की मी यू च्या नंतर इथे बी चे शब्द घेतलेले आहेत, म्हणून मी एक फॅमिली तयार केलेली आहे। या फॅमिलीला आपण नाव देणार आहोत। आता यू चा उच्चार काय होतो? अ होतो, म्हणून यू चा उच्चार अ आणि ह्या बी चा उच्चार ब। तर ही फॅमिली होईल अब, अब फॅमिली, अब। तर मग हा आहे टी। तो आता वाचन करत असताना त्याचा उच्चार घ्यायचा आहे, टी नाही म्हणायचंय, त्याचा उच्चार येतो ट। तर मग काय म्हणायचं? ट अ ब, ट अ ब। आणि ट मध्ये हा अ जो आहे तो लपून जातो तो, तर आपल्याला इथे लिहावं लागतं ट। तर हा उच्चार होईल ट। आता हा आहे, याचा उच्चार होतो प, प प अ ब, प अ ब। प मध्ये अ लपून जातो म्हणून प ब, प। राईट? तशाच पद्धतीने समजा यू च्या सोबत जर मी जी शब्द असलेले जर एकत्रित शब्द घेतले, तर ही फॅमिली तयार होईल अग फॅमिली, अग। यू चा उच्चार अ, जीचा ब, अग फॅमिली। आता अग फॅमिलीतले शब्द वाचूया, ब अ ग, ब। तसाच हा होईल स अ म, सम। याच पद्धतीने हा काय तयार होईल? वाय चा उच्चार होतो य आणि अ म, यम। हा काय होईल मग? ब अ न, बन। बघा, हा आपण एकच उच्चार शिकवलाय मी, आणि या एकाच उच्चाराचे वेगवेगळे फॅमिलीतले शब्द घेतलेले आहेत। आणखी भरपूर सारे शब्द आहेत जे आपण फ्री पीडीएफ मध्ये दिलेले आहेत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जर कशी आहे ती पाहता येत नसेल तर कोणाला तरी विचारून घ्या। आपला व्हिडिओ जिथं चालू असतो त्याच्या खालच्या बाजूला इझी इंग्लिश ग्रामर असं आपल्या चॅनलचं नाव दिसेल, त्याला क्लिक करा। त्याला क्लिक केलं की हा डिस्क्रिप्शन नावाचा एक बॉक्स येतो, त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर मध्ये गुगल ड्राईव्ह ची लिंक आहे। ती लिंक म्हणजे तुमच्या फ्री पीडीएफ ची लिंक आहे। तिथे तुम्हाला शब्द पण दिसतील प्रॅक्टिसला इथं, आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला 4 ते 5 पॅराग्राफ्स दिलेले आहेत, जे की तुम्ही घरी सराव करू शकता। बघा, आता पाहूया। आता हे मी शब्द इथे दिलेले आहेत, याचे सर्वांचे तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायची आहेत ह्या सर्व शब्दांची, आणि हे ऑफकोर्स तुम्हाला येणार आहे। आता त्याच उच्चारावर आधारित जर तुम्ही एखादा छोटासा पॅराग्राफ वाचलात आणि या पद्धतीने वाचन शिकलं, तर वाचन तुम्हाला झटपट येणार आहे। चला तर मग बघूया आता छोटा पॅराग्राफ। पहा, त्याच उच्चारावरचा आपण इथे एक पॅराग्राफ बनवलेला आहे। हे सगळे पॅराग्राफ तुम्हाला आपल्या चॅनलवर बनवलेले मिळतील, फ्री पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहेत। सो तुम्ही तुमच्या मुलांचं वाचन या पद्धतीने घेऊ शकता। आता बघा, असा छोटा पॅराग्राफ बनवलेला आहे। एका पॅराग्राफ मध्ये वाचन नाही येणार, त्यामुळे 4 ते 5 पॅराग्राफ मी तुम्हाला फ्री पीडीएफ मध्ये दिलेले आहेत। आता मी इथे काय केलेलं आहे बघा, तुम्ही सुद्धा मुलांकडून अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे की जे उच्चाराचे शब्द आपण जो उच्चार शिकलोय ना, त्याचे जे शब्द आहेत त्या उच्चाराचे मी असे अंडरलाईन केलेले आहेत। तुम्ही ते अंडरलाईन करायला लावा, त्यालाच करायला लावा, तुम्ही करू नका।
मला सांगा की या उच्चाराचे शब्द मला अंडरलाईन करून दाखव किंवा त्याला सर्कल कर. सो तुम्ही एकतर अंडरलाईन करा किंवा त्या उच्चाराचे शब्द तुमच्या मुलाला अशा पद्धतीनं गोल करायला सांगा, म्हणजे मुलांना स्वतःला समजेल की कुठे याचा उच्चार आहे आणि मग त्याचं वाचन घ्या. तशा पद्धतीनं बघा, आता मुलं खूप अडखळतील, मी थोडं फास्ट दाखवते पण मुलं अडखळतील. जसं की सपोज आता हे जे बाकीचे शब्द आहेत ना, हे साईट वर्ड्स आहेत बघा, द, इज, अ, वी, त्यानंतर हॅव. ठीक आहे, तर हे आपण याआधी पण घेतलेले आहेत, त्यामुळे मी वेगळे लिहिलेले नाहीयेत, परंतु आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये साईट वर्ड्स जे त्या पॅरेग्राफ मध्ये आलेले आहेत तर ते मी तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा, द, स, अन, सन, इज, अ, प, अप, अ. आता हा अ वाचायचा आहे, लेटर ए नाही, अ. सो अ, बग, इज, ऑन, अ, र, अ, रग, आय, हग, माय. हा साईट वर्ड आहे. जिथे येणार नाही एखादा वर्ड तिथे तुम्ही हेल्प करा. आय हग माय मम. वी हॅव फन, फन, अँड वी रन. या पद्धतीनं तुम्ही मुलाला शब्द वाचायला लावा. येत नाही तिथे थोडी हेल्प करा आणि हे पुन्हा पुन्हा करून घ्या, हे लिहून सुद्धा घ्या. आपोआप त्यांना एका उच्चाराने तुमची मुलं पुढे जातील आणि मग बघा कसं झटपट इंग्रजीचं वाचन त्यांना येईल. दुसरा उच्चार केल्याच्या नंतर पुन्हा पहिल्या उच्चाराचं सुद्धा मधून मधून वाचन घ्या. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक जरूर करा. हाईपचं बटन येईल ते पण हाईप करा. आणि हो, तुम्हाला जर पुढील सर्व व्हिडिओ पाहायचे असतील, कारण आपले हे व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरत असतील, हो की नाही? जर ते ठरत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करून घ्या. आणि याच्या पुढचं संपूर्ण इंग्रजी वाचनच नाही तर बेसिक इंग्रजी सुद्धा आपण याच मध्ये घेणार आहे, कारण आपलं हे आहे महाराष्ट्र मिशन इंग्रजी आहे ना. आपण हे मिशन ठेवलेलं आहे, याच्यामधून आपण इंग्रजीचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.